नमस्कार. सध्या MSBTच्या फ्युचर रेडी इंटर्नशिप कार्यक्रमाची बरीच चर्चा आहे. पण या कार्यक्रमाच्या जाहिरातींमधून नक्की काय संदेश दिला जातोय? चला, आज आपण या कार्यक्रमाच्या मूळ गाभ्याचं विश्लेषण करूया आणि हे समजून घेऊया की तो विद्यार्थ्यांसाठी इतका महत्त्वाचा का आहे. चला, एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया, जो बहुतेक टेक्निकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पडतो. तो म्हणजे वर्गात जे काही शिकतो त्याचं पुढे करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायचं. या दोन्हीमध्ये एक मोठी दरी असते आणि हीच दरी भरून काढण्याचा प्रयत्न हा कार्यक्रम करतो. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. सुरुवात करूया थिअरी आणि प्रॅक्टिसमधल्या गॅपपासून. मग बघूया की हा कार्यक्रम एक पूल कसा बनतो, खरा अनुभव नेमका कसा मिळतो, मार्गदर्शनाची भूमिका काय आहे आणि सगळ्यात शेवटी फ्युचर रेडी होणं म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. तर मग वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे. ही थिअरी आणि प्रॅक्टिसमधली दरी म्हणजे नेमकं काय आणि ही इंटर्नशिप या समस्येवर उत्तर म्हणून कशी समोर येते, चला बघूया. इथे बघा, समस्येचं मूळ किती स्पष्ट दिसते. एका बाजूला आहे आपलं क्लासरूममधलं शिक्षण, जे संकल्पना आणि नियमांवर चालतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे इंडस्ट्री, जिथे तुम्हाला प्रत्यक्ष गुंतागुंतीच्या समस्या वेळेवर सोडवाव्या लागतात. या दोन्हींमधल्या फरकालाच आपण दरी म्हणतोय. मग प्रश्न येतो की ही दरी सांधायची तरी कशी? आणि इथेच MSBTची इंटर्नशिप एक महत्त्वाचा पूल म्हणून समोर येते. हा कार्यक्रम म्हणजे शिक्षण आणि उद्योग यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे असं म्हणायला हरकत नाही. फायनली MSBT इंटर्नशिप स्टार्ट हो गया. फक्त या एका वाक्यात विद्यार्थ्यांची सगळी उत्सुकता आणि अधीरता दिसतीये. यावरून हेच कळतं की ही फक्त एक इंटर्नशिप नाहीये, तर एका मोठ्या प्रतीक्षेचा सुखद शेवट आहे. आणि हे वाक्य तर या कार्यक्रमाचं सारच सांगून जातं. उद्देश एकदम स्पष्ट आहे. आता फक्त थिअरीवर थांबायचं नाही, तर खराखोरा इंडस्ट्रीचा अनुभव घ्यायचा आहे. कारण कामाच्या जगात हेच तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. चला, आता जरा आणखी खोलात जाऊया. आपण जेव्हा प्रत्यक्ष अनुभव किंवा हँड्स ऑन लर्निंग असं म्हणतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? या कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये तो कसा दाखवला गेलाय ते पाहूया. हा आहे तो आहा मोमेंट. इथेच पुस्तकातल्या ज्ञानाचा संबंध थेट खऱ्याखुऱ्या उपकरणांशी लागतो. जे कागदावर फक्त एक चित्र होतं, ते प्रत्यक्षात कसं काम करतं आणि का करतं हे विद्यार्थ्यांना इथे कळायला लागतंय. म्हणजे बघा, या अनुभवाचा खरा फायदा आहे तो म्हणजे संदर्भासहित शिक्षण. म्हणजे ज्या गोष्टी पुस्तकात वाचताना अमूर्त वाटतात, त्या जेव्हा खऱ्या कामाच्या ठिकाणी वापरल्या जातात तेव्हा त्या जास्त चांगल्या समजतात. संकल्पनांना एक खराखुरा आकार मिळतो. ही भावना खूपच महत्त्वाची आहे, नाही का? कारण क्लासरूममध्ये अभ्यासक्रम ठरलेला असतो, पण इंडस्ट्रीमध्ये शिक्षण कधीच थांबत नाही. प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान आणि काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येतो. बरं, आतापर्यंत आपण टेक्निकल गोष्टींबद्दल बोललो, पण आता जरा तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक विकासाकडे वळूया. कारण कोणतीही इंटर्नशिप फक्त कौशल्य नाही शिकवत, तर एक व्यक्ती म्हणून घडायलाही मदत करते. आणि इथेच येतो मेंटरशिपचा महत्त्वाचा भाग. अनुभवी लोकांकडून मिळणारं मार्गदर्शन, मग ते तुमच्या चुका सुधारण्याबद्दल असो किंवा करिअरची पुढची दिशा ठरवण्याबद्दल, हे कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप जास्त मोलाचं ठरू शकतं. आणि हेच तर पाहिजे असतं. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आणि योग्य मार्गदर्शन यांची जोड मिळते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. हो, मी हे काम करू शकेन ही भावना ज्ञान प्रत्यक्षात वापरल्यावरच येते. हा आत्मविश्वासाकडे जाणारा मार्ग किती सोपा आणि सरळ आहे बघा. सगळ्यात आधी नवीन स्किल्स शिकायची, मग त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यायचं, त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करायचा आणि या सगळ्यातून आत्मविश्वास आपोआप वाढत जातो. हा एक अतिशय परिणामकारक प्रवास आहे. आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या मोहिमेचा जो मुख्य नारा आहे, फ्युचर रेडी, त्याचा खरा अर्थ काय आहे? हा जो एकसुरात आणि उत्साहात दिलेला नारा आहे ना, तोच या कार्यक्रमाचं अंतिम ध्येय सांगतो. हे फक्त शिक्षण नाही, तर भविष्यासाठी तयार होण्याची एक संपूर्ण प्रक्रिया आहे. तर मग या मोहिमेनुसार फ्युचर रेडी असण्याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे तुमच्याकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे, तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं आहे आणि त्यातून आलेला प्रचंड आत्मविश्वास आहे. ही तिन्ही शस्त्र घेऊन करिअरच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असणं. आणि शेवटी या 3 शब्दांमध्ये संपूर्ण प्रवासाचं सार आहे. शिका म्हणजे नवीन कौशल्य आत्मसात करा, एक्सप्लोर करा म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्वतःला आजमावून बघा, आणि या दोन्हींमधून मोठे व्हा म्हणजेच एक व्यावसायिक म्हणून तुमची सर्वांगीण वाढ होते. तर आजच्या विश्लेषणासाठी इतकंच. पण जाता जाता एक प्रश्न, तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे जाऊन
पहिल्या कामाच्या अनुभवातून मिळणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असते? तो आत्मविश्वास असतो, नेटवर्किंग असतं की अजून काही? यावर नक्की विचार करा.